तर आज ठरलं होतं की झाडाचे ना आवळे काढायचेच होते, कारण खूप सारं आवळ्याने झाड भरलं होतं आणि ते एक एक पडून ना इकडं तिकडे पडत होते आणि पिकले पण होते। तर मग आज फायनली सोमल्यानं पत्र्यावरती चढवलं आणि तुम्ही बघू शकतात एवढे मोठे आवळे निघाले आणि घरचे आवळे म्हणजे घरच्या झाडाचं काय असं फळ निघालं ना तर वेगळाच आनंद होतो। तरीही सोहमनं वरती काढून खालीही भरपूर प्रमाणामध्ये आवळे पडलेच होते। तर मी ते सगळे आवळे गोळा करून घेत होते। जवळपास 1 ते 1.5 किलो आवळे निघाले होते आणि इकडं बघा सोहमचा आनंद, कारण त्यानं एकट्याने वरती चढून एवढे सगळे आवळे काढले होते म्हणून त्याला खूप म्हणजे असं सरप्राईज वाटत होतं आवळे एवढे निघाले आहेत। त्यानंतर दुपारच्या वेळेला ना घरामध्ये अशी चिमणी चालती, त्यानंतर मी सगळा स्वयंपाक करून घेतला, उसळची भाजी केली, भात लावला, इकडं जिरा राईस करायचा होता म्हणून आधी खुल्ला भात लावून घेतला आणि हे रॅक आज दोन्ही रॅक मला स्वच्छ आवरून घ्यायचेच होते आणि इकडचंही आवरायचं होतं। त्याच्या आधी ना मी आतली रूम आवरून घेतलेली आणि मागच्या बॅकग्राऊंडसाठी असं काही छान असं सेट बनवलं होतं, म्हणजे सेटअप केलं होतं की मी कधी वेगळे असे व्हिडिओ शूट केले ना तर तिकडं असं छान असं दिसावं। तर ते केल्याच्या नंतर ना आधी बाबा केस वरती बांधले, कारण केस गळ्यात घेऊन मला कुठलंच काम होत नाही आणि त्यानंतर लागलीच मग गेले रॅकमधले भांडे तसे मी महिन्याला घासते। आता 15 दिवसाचं काम आहे म्हणल्यावर फक्त ओल्या फडक्याने आणि कोरड्या फडक्याने सगळे भांडे स्वच्छ पुसून घेतले। तरी म्हणता 4 वाजलेले आणि मग मी ड्रेस चेंज केला आणि उरलेलं काम परत करायला घेतलं। अख्खा दिवस गेला आणि आपण एकदा काम करायला लागलो ना आपल्याला काम करायची अशीच गोडी वाढते आणि एक झालं की एक असं करून आपण सारंच काम पूर्ण करतो। तर तसंच माझंही काय झालं, आता हे रॅक बघू शकता किती छान क्लीन झालं आणि त्यानंतर जे मी घरी बनवलं तर हे स्टँड जे चमचे लावते आहे, कारण आमचं पत्र्याचं घर असल्यामुळे ना असे स्टँड वगैरे बसत नाही, त्याच्यामुळं असेच काहीतरी जुगाड आम्हाला करावे लागतात। आणि सोहमचे पप्पा तेल पॅकेट घेऊन आलते तर ते काढायचं राहून गेलं तर ह्या सगळ्या राड्यामध्ये आधी सगळे मी घर सेट केलं आणि त्यानंतर बघू शकता एवढे भांडे घासले मी आणि हे पूर्ण आता बघा किती छान किचन दिसतं। आणि लगेच चपात्या करायला तवाही ठेवला होता आणि पीठ मळून घेतलेलं आणि चहा केला आणि इकडे सगळे माझे जे लागणाऱ्या वस्तू आहेत ना पटापट मिळणार आहे कटर वगैरे ते ठेवले होते आणि ह्या साईडला पूर्ण स्टीलचे भांडे ठेवले होते आणि अशा प्रकारे पूर्ण घर आवरून झालं होतं आणि इकडे ठेवलं तर मी चहा। तर चला बाय।